आंबोलीमधील या ठिकाणी असलेली ही गुहा 34 किलोमीटर लांब आजऱ्यामध्ये निघते। या ठिकाणी जाण्याचा प्रवास सुरू झाला एका चर्चेने। हे ठिकाण म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत नजाराच आहे। नमस्कार भावांनो, मी विशाल। आज आलोय आंबोलीच्या दाट जंगलात असलेल्या अतिप्राचीन हिरण्यकेशी मंदिरामध्ये। मित्रांनो, इथे जे आहे ते आपल्याला जगात कोठेच पाहायला मिळत नाही। अतिप्राचीन गुहेतून वाहणारी हिरण्यकेशी नदी, या ठिकाणी शिवलिंग, गणेश मूर्ती, पार्वती माता, हिरण्यकेशी व इतर देवदेवता आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्र सरकारने हे जैविक वारसा स्थळ म्हणून सुद्धा घोषित केले आहे। या ठिकाणी असे मासे आहेत जे जगात कोठेच पाहायला मिळत नाहीत। सिस्टुरा हिरण्यकेशी मासा असे या माशाचे नाव आहे। आपण ही अद्भुत ठिकाणे जपली पाहिजेत, कारण इथे पण काही जण हुल्लडबाजी करताना आपल्याला दिसून आले। म्हणून मित्रांनो, जे सुंदर आहे, चांगले आहे ते जपण्याचा आपण प्रामाणिकपणाने प्रयत्न करूया। एवढेच या व्हिडिओच्या निमित्ताने। बाकी भेटू पुढच्या दौऱ्यामध्ये। जय शिवराय। आजऱ्यामधील रामतीर्थ पाहिला असाल, त्या रामतीर्थ मध्ये मी एक मागच्या व्हिडिओमध्ये गुहा दाखवलेली होती, गुफा दाखवलेली होती। तिथून संत या ठिकाणी हिरण्यकेशी जे उगमस्थान आहे आंबोलीमध्ये 34 किलोमीटर लांब गुफेतून यायचे, तेच हे ठिकाण, हेच लोकेशन आहे। तुम्ही बघू शकताय, तिथून 34 किलोमीटर लांब ही गुहा जाते।